हलक निरंजन आदेश. बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. झाडू जोपर्यंत बांधलेला असतो तोपर्यंत तो घरातील कचरा साफ करतो, पण ज्या क्षणी त्याचे बंधने सुटतो त्या क्षणी तो स्वतः कचरा बनतो. म्हणूनच आपल्या माणसांशी, आपल्या नात्यांशी आणि आपल्या संस्कारांशी कायम जोडलेले राहा, कारण अनेकत्यातच खरी एकता दडलेली असते. नाथ बाबा म्हणतात, झोपेत पाहिलेले स्वप्ने कधीच खरी होत नाहीत. खरी ती स्वप्ने असतात ज्यांच्यासाठी माणूस आपली झोपसुद्धा त्यागतो. लहानपणी आपल्याला झोप यायची, पण आता तर फक्त थकून झोप लागते. जे काल गेले ते विसरून पहा, जे आज आहे ते मनापासून जगून पहा. उद्याचे दिवस स्वतः चालत तुमच्याकडे येईल, फक्त प्रयत्न करत राहा. पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता भविष्य सुधरू शकत नाही. म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हाच जीवनातील सर्वात मोठा सुखाचा मार्ग आहे. चवीचा अतिरेक सोडला तर शरीराला फायदा होतो, वादविवाद सोडला तर नात्यांना फायदा होतो आणि व्यर्थ चिंता सोडली तर संपूर्ण जीवन सुंदर बनते. प्रत्येक नात्याला वेळ द्या, कारण उद्या कदाचित तुमच्याकडे वेळ असेल पण ती माणसे नसतील. मी प्रयत्न करतोय की माझ्यामुळे कोणी नाराज होऊ नयेत आणि माझ्या आयुष्यातून आपली माणसे दूर जाऊ नयेत. कोणी तुमची स्तुती करत असेल किंवा कोणी तुमची स्तुती केली म्हणून लगेच आनंदात वाहत जाऊ नका. लक्षात ठेवा, कौतुकाच्या पुलाखाली अनेकदा स्वार्थाची नदी वाहत असते. जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्या कारणाशिवाय येत नाहीत. ती आपल्याला सांगत असतात की जीवनात काहीतरी बदलण्याची वेळ आली आहे. जीवनाची सर्वात मोठी सत्यता म्हणजे काहीही कायमचे नसते. चांगले दिवस असते किंवा वाईट दिवस असते, ते निघून जातात. काही अध्याय असे असतात जे एक दिवस बंद होणारच असतात. मग जे तुमचे नाही तर त्यांना जबाबदारीला धरून ठेवण्याचा काय अर्थ? आयुष्यभर एकटे राहावे लागले तरी चालेल, पण जबाबदारीने कोणाशीही नाते टिकवण्याचा हट्ट करू नये. आजकाल लोक लवकर विचारतात, तू आमच्यासाठी काय केले, पण कोणी हे विचारत नाही की तू कसा आहेस. प्रत्येक माणसामध्ये काही ना काही गुण असतात, म्हणून कोणालाही कमी समजू नका. कोणाचा हाल अहवाल विचारल्याने त्याचे दुःख कमी होत नाही, पण त्याला एवढी जाणीव होते की या गर्दीत कोणीतरी आपले आहे. नाती कोणतीही असू देत, ती अशी जपा की आयुष्यभर त्याची दोर तुटू नये. स्मृतींना मनात जपून ठेवा, ओठावर हसू ठेवा आणि स्वतःही आनंदी राहा व इतरांनाही आनंदित ठेवा. नाथ बाबा म्हणतात, या जगात 4 गोष्टी कधीच भरत नाही: समुद्र, मशानभूमी, इच्छांचा गडा आणि मनुष्याचे मन. पैसा असेल तर लोक तुमच्या चुका पाहत नाहीत आणि गरिबी असेल तर तुमचे गुणही त्यांना दिसत नाहीत. जशी थोडीशी औषधे मोठा आजार बरा करू शकतात, तशीच ईश्वराची थोडीशी आठवण अनेक दुःखे दूर करू शकतात. वेळ कसा का असेना तो बदलतोच, म्हणून चांगल्या काळात अशी चूक करू नका की वाईट काळात लोक तुमची साथ सोडून जातील. माणसामध्ये थोडा उणिवा असणे आवश्यक आहे, कारण आपण देव नाही माणूस आहोत. तुम्ही आनंदी असणे चांगली गोष्ट आहे, पण तुमच्यामुळे दुसरं कोणी आनंदी असेल तर ती सर्वात सुंदर गोष्ट आहे. नाथबाबा म्हणतात, जर कोणी तुम्हाला दुःख दिले तर त्याचे वाईट वाटून घेऊ नका, कारण दगड नेहमी गोड फळे देणाऱ्या झाडांनाच मारले जातात. जेव्हा शेतकरी पूल बनवतो तेव्हा त्याची चावी बनवतो, मग परमेश्वर अशा समस्या कशा निर्माण करेल ज्याचे समाधानच नाही. मौन ही एक साधना आहे आणि विचारपूर्वक बोलणे ही एक कला आहे. तुमच्या परिस्थितीची कुणालाही फारशी पर्वा नसते, म्हणून परिस्थिती बदलण्याची जबाबदारी जी तुमचीच आहे. स्वतःची असे वचन द्या की जगातील कोणतीही गोष्ट तुमच्या मनशांतीला भंग करू शकणार नाही. जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात तुमची जागा दुसरा कोणी घेते तेव्हा शांतपणे बाजूला होणेच योग्य असते. अनेकदा जी नाती आपल्याला सर्वात जास्त सुख देतात तीच नाती आपल्याला सर्वात जास्त थकवतात. दुःखावरती लक्ष केंद्रित केले तर दुःख वाढते, सुखावरती लक्ष केंद्रित केले तर सुख वाढते, कारण ज्या गोष्टीवरती तुम्ही लक्ष देता तीच गोष्ट तुमच्या जीवनात वाढू लागते. हृदयातून दिलेले दान हातातून दिलेल्या दानापेक्षा मोष्ट असते, म्हणजे मोठे असते. चिंता करू नका, ज्याने तुम्हाला या जगात पाठवले आहे त्याला तुमच्यापेक्षाही जास्त काळजी आहे.
नाथ बाबा म्हणतात, कशाची भीती बाळगता, या जगात तुमचे कायमचे काहीच नाही, म्हणून चिंता सोडा आणि परमेश्वरावरती विश्वास ठेवा. तो तुमच्या प्रत्येक चिंतेपेक्षा मोठा आहे. जीवन आहे तर संकटे येणारच, मग संकटातून पळून जाऊ नका, त्यांना सामोरे जा. ज्यांच्याकडे तुमच्यासाठी वेळ नाही असे लोक व्यस्त नसतात, तर त्यांच्या मनातून तुम्ही उतरलेला असता. हे सत्य जितका लवकर समजेल तितके दुःख कमी होईल. ईश्वर फक्त मार्ग दाखवतो, त्या मार्गावरती चालणे हे आपलेच काम आहे. रागाच्या भरात कधी निर्णय घेऊ नका. शांत राहा, विचार करा आणि मग निर्णय घ्या. आवाजाने आवाज संपत नाहीत, मग शांततेने आपले वाद संपता. कधी कधी जीवनामध्ये मागे हटावे लागले, जेणेकरून मोठी झोप किंवा मोठी झेप घेता आली पाहिजे. कदर आणि वेळ दोन्ही कमाल असतात. ज्याची कदर करतो तो वेळ देत नाही आणि ज्याने वेळ दिली तो कदर करत नाही. कधीही त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करू नका जी तुमची मनापासून काळजी करते, नाहीतर एक दिवस जाणवेल की दगड गोळा करताना आपण हिराच गमावला आहे. आता ऐका एक प्रेरणादायी कथा. एका गावात दोन मित्र होते. एक 8 वर्षाचा होता आणि दुसरा 10 वर्षाचा. दोघांची मैत्री खूप घट्ट होती. एके दिवस ते दोघे चेंडू खेळत खेळत गावाबाहेर गेले. तेथे एक जुनी कोरडी विहीर होती. खेळताना चेंडू त्या विहिरीमध्ये पडला. 10 वर्षाचा मुलगा चेंडू काढण्यासाठी खाली वाकला आणि तो स्वतःच विहिरीमध्ये पडला. आतून तो ओरडू लागला, वाचवा वाचवा. बाहेरचा लहान मुलगा घाबरला, पण आजूबाजूला कोणीच नव्हते. तेवढ्यात त्याला जवळ एक दोरी आणि बादली दिसली. त्याने ती दोरी विहिरीमध्ये सोडली आणि मित्राला घट्ट पकडायला सांगितले. आतला मुलगा म्हणाला, तू वेडा झाला आहेस का? तू मला बाहेर काढू शकत नाही. पण 8 वर्षाच्या त्या मुलाने हार मानली नाही. त्याने आपल्या पूर्ण ताकदीने दोरी ओढायला सुरुवात केली. घसा कोरडा पडला, हात दुखू लागले, शरीर थकले, पण त्याने प्रयत्न सोडला नाही आणि शेवटी त्याने आपल्या मित्राला विहिरीतून बाहेर काढले. दोघे संध्याकाळी गावात परतले. गावकऱ्यांनी विचारले, हे कसे शक्य झाले? लोकांना विश्वासच बसत नव्हता. तेव्हा गावातील एक वृद्ध सरपंच म्हणाला, हे शक्य झाले कारण त्या मुलाजवळ दुसरा कोणताही पर्याय नव्हता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या आसपास कोणीच नव्हते जे त्याला सांगेल, तुझ्याकडून हे होणार नाही. नाथ बाबा यांचा संदेश. बाळा, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर 2 गोष्टी लक्षात ठेव. पहिली गोष्ट, स्वतःला पर्याय देऊ नका, ठरलेले काम पूर्ण करायचेच. दुसरी गोष्ट, जे लोक सतत म्हणतात तुमच्याकडून होणार नाही किंवा तुझ्याकडून होणार नाही, त्यांच्या शब्दाकडे लक्ष देऊ नका. असे काही करून दाखवा की एक दिवस जग तुमच्यासारखे बनण्याचे स्वप्न पाहिजे. अलख निरंजन. आदेश. ओम चैतन्य श्री बडे बाबाय नमः. ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य श्री कानिफनाथाय नमः. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन.